आता संगमनेर शहरात सुरू झालंय द 7 स्पाइसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट। तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद, कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीने बनवलेली चिकन आणि मटन थाळी। फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक, सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर, नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था। तेव्हा एक वेळ मेहर यांच्या द 7 स्पाइसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या। ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स, सह्याद्री शाळेसमोर, शिवाजीनगर, संगमनेर। 98 50 50 95 85 आणि 77 74 88 44 08। जितेंद्र आव्हाडांवरील हल्ला हे निषेधार्ह आहे। एक प्रयत्न आहे की पुरोगामी विचार जो आहे तो मोडून काढण्याचा आणि धर्माच्या आधारावर राजकारण करण्याचा जो प्रयत्न आहे, अशा प्रकारची जी वृत्ती आहे ती मंडळी अशा प्रकारचे हल्ल्यासारखे भ्याड कृत्य करत असतात आणि त्यामुळं आम्ही कायम अशा गोष्टीला निषेध करतो। आज दुधाला दर नाही, यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे। अकोलेमध्ये गेल्या 30-40 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। दुग्ध विकास मंत्री किंवा सरकार याकडे जाणीवपूर्वक डोळे काय? सरकार म्हणून कायमच खरी मदत करावं लागते। ज्या वेळेस अडचणी दुग्ध व्यवसायाला त्यावेळेस मदत करावं लागते। आतापर्यंत आम्ही केलेली आहे, फक्त ती वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे। तुम्ही ठीक आहे 5 रुपये देणार, अनुदान देणार, परंतु 5 रुपये अनुदान देण्याकरता 30 रुपये हे त्या दूध संघाने दिली पाहिजे असा बंधन तुम्ही घातलं। कोणता सहकारातला दूध संघ 30 रुपये लिटरला देऊ शकतो असं जर पाहिलं तर त्यामध्ये खूप अडचणी मला दिसत आहेत। म्हणजे तुम्ही वस्तुस्थितीशी निगडीत नाही आहे, म्हणजे तुम्ही मदत करायचं फक्त आवा आणता आणि अटी अशा घालतात का ज्याच्यातून काहीच होणार नाही। त्यामुळं शेतकरी दूध उत्पादक खूप नाराज त्यामध्ये आहे। त्याला पावडरला, निर्यातीला भरीव मदत करणं हे महत्त्वाचं आहे। आताची मदत ही तुटपुंजा मदत करून हा प्रश्न सुटणार नाही। लोकसभेतल्या पराभवानंतर सुजय विखे आता कुठेतरी संगमनेरमधून लढण्याची त्यांनी तयारी दर्शवली किंवा तेव्हा तसं वक्तव्य केलं आहे। ते उभे राहिले तर काय त्याचा परिणाम तुम्हाला? तेव्हा मोठ्याचं लाडकं लेकरू येते, त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे। पक्षांना नाही तरी पालकांना पुरवला पाहिजे। तो लेकराचा छंद आहे आणि 2 ठिकाणी म्हटले ते वाटलंच तर छंद पुरवण्याकरता एका वेळेस 2 ठिकाणी उभा करू शकतं, राहू शकतं, पण बालकाचा छंद तर पुरा होईल। लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज। अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर। मोबाईल 98 814 73 753।